नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज स्पेशल आपण बांधकाम कामगारांचं जे योजना आहे त्याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। त्यांना बांधकाम कामगारांना पुरवण्यात येणारी इसेन्शियल किट याच्यामध्ये गव्हर्नमेंटने थोडासा बदल केला आहे आणि याच्यामध्ये एक सुधारित किट देण्यात आली, ज्याच्यामध्ये काही बदल करून नवीन घटक ऍड केलेत। या संदर्भात कुठले लाभ भेटणार आहेत, कुठल्या वस्तू मिळणार आहेत आणि त्या संदर्भात एकंदर अधिकृत जीआर कुठला या संदर्भात सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत मित्रांनो। तर सर्वप्रथम मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर तात्काळ या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला वळूयात आजच्या विषयाकडे। सर्वप्रथम पहा, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत gr.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती मी आलेलो आहे आणि इथं एक फिल्टर लावलेलं आहे 18 जूनचं, म्हणजे 18 जूनला एक गव्हर्नमेंटचा जीआर जारी झालेला आहे। इथं तुम्ही पाहू शकता, इथं लिहिलेला आहे उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग यांचा हा एक जीआर इथं तुम्ही पाहू शकता आणि त्याची पीडीएफ पण पाहण्यासाठी आपण या पीडीएफ या बटनाला क्लिक करूया। आता इथं क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर अशा पद्धतीची पीडीएफ ओपन होईल, याच्यामध्ये हे कुठल्या मंडळामार्फत जीआर आहे, त्याचा पत्ता, दिनांक या संदर्भात सविस्तर माहिती आलेली आहे। तर याच्यामध्ये जे इसेन्शियल किट किंवा ज्याला आपण अत्यावश्यक गोष्टीचा एक संच असं म्हणतो, तो संच देण्यासाठी गव्हर्नमेंटने मान्यता दिलेली आहे। कुणासाठी? बांधकाम कामगारासाठी। तर याच्याबद्दल अधिकृत माहिती अशी की राज्यात जे इमारत आणि बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्या मंडळामार्फत नोंदणी करण्यात येते आणि त्यांना जे बांधकाम कामगार आहेत त्यांना इसेन्शियल किट की ज्याला अत्यावश्यक संच असा आपण म्हणतो, जो दैनंदिन वापरात त्यांना कामाला येतो, तो देण्यासाठी गव्हर्नमेंटने मान्यता देण्यात आलेली आहे। आणि या नोंदीमध्ये जे मंडळ काय करतं की यांच्या नोंदी घेतं, किती हयात किंवा जिवंत बांधकाम कामगार आहेत त्यांची नोंदी घेतं आणि त्यांचा दर्जा, जीवनाचा दर्जा उंचवण्यासाठी काही पावलं घेतं। त्याच्यामधलंच एक पाऊल म्हणजे की इसेन्शियल किट किंवा अत्यावश्यक संच ही योजना 26 मार्च 2025च्या बैठकीत पारित करण्यात आली होती आणि त्यानुसार एक महत्त्वाची इसेन्शियल किट वाटप करण्यासाठी सांगितलं होतं। तसं त्यांना शासनाचा प्रस्ताव सुद्धा मिळाला होता, तर इथं आपण या जीआर मध्ये पाहू शकतो। तर याच्यामध्ये जो निर्णय घेण्यात आला होता तो निर्णय कुठला ते आपण पाहूयात। यांना ज्या इसेन्शियल किटसाठी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांच्याकडे अर्ज भरून द्यायचा आहे आणि त्यांना अत्यावश्यक किंवा महत्त्वाचा संच मिळणार आहे। आता या संचामध्ये आपल्याला मिळणाऱ्या वस्तू कुठल्या याची आपण चर्चा करूयात। तर इथं तुम्ही पाहू शकता की एक पत्र्याची पेटी, त्याचबरोबर प्लास्टिकची चटई, धान्य साठवण कोठी किंवा आपण धान्य साठवण कोठीमध्ये एक 22 किलोची असेल, एक 25 किलोची असेल, त्याच्याबरोबर बेडशीट, चादर, ब्लँकेट, साखर ठेवण्यासाठीचा डब्बा सुद्धा त्याच्यामध्ये मिळतो, त्याचबरोबर चहा पावडर ठेवण्यासाठीचा डब्बा आणि वॉटर प्युरिफायर ज्याला आपण आरओ म्हणतो किंवा म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या इसेन्शियल गोष्टी प्रत्येक बांधकाम कामगाराला देण्यात येणार आहेत। त्याची इथे एक यादी दिलेली आहे, तुम्ही ही अधिकृत माहिती या जीआरच्या माध्यमातून पाहू शकता मित्रांनो। तर याच्यासाठी त्यांना काय सांगितलं की इसेन्शियल किट वाटप करण्यासाठी ई निविदा पद्धतीनं शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून निविदा मागवण्यात येत आहेत आणि ह्या जशा होतील त्याच नंतर इसेन्शियल किट वाटप होणार आहे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना, ज्याच्यामध्ये वस्तूचे दर, पुरवठा, वाहतूक, वितरण ह्या सर्व करासह निश्चित करण्यात यावं असं सुद्धा गव्हर्नमेंटने निर्देश दिलेले आहेत। आणि याच्यामध्ये प्रत्येक इसेन्शियल किटचा जो दर्जा आहे, जी क्वालिटी आहे, त्याची टेस्टिंग प्रयोगशाळेत होऊनच नंतर ती सर्वसामान्य बांधकाम कामगाराला उपलब्ध होणार आहे। आणि याच्याबद्दलचा अधिकृत जीआर ची माहिती तुम्हाला मी आता पुरवली। याच्यामध्ये हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा। याच्या संदर्भात काही जर प्रश्न असतील किंवा नवीन येणारा व्हिडिओ कुठल्या विषयावर हवा आहे हे सांगायचं असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा,
जास्तीत जास्त गरजू व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि अद्याप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये.